दिनांक 18/7/2025 रोजी आपल्या शाळेमध्ये आपण काय केलं बरं? स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत आपला शालेय परिसर, मंदिराचा परिसर, शाळेच्या आजूबाजूचा परिसर, ग्रामपंचायतीचा परिसर, या साऱ्या परिसरामधून आपण आज काय केलं? प्लास्टिक गोळा केलं. काय केलं? प्लास्टिक गोळा केलं. मग हे प्लास्टिक कसं काय आलं असेल बरं? आजूबाजूला कसं काय पडलं असेल? कोण सांगेल? कसं काय पडलं असेल सांग बरं. उभा राहा. हा, या मुलांनी पण याच्यातले ते पाकिट समजा ते बालाजीचे वेफर्स, कुरकुरे, मुरमुऱ्याचा चिवडा खाल्ला आणि ते कागद काय केले? हातातून पाहिजे संपलं तिथे फेकून दिलं. मग असं करायला पाहिजे का? विचार करा. हा कचरा जिथे दिसत असेल किती घाण वाटत असेल तिथे. आणि हा कचरा कुजतो का? कुजत नाही. आता आपण हा जर कागद घेतला, हा कागद जर पाण्यात टाकला तर हा कुजून जाईल किंवा असा हे होईल, विरघळेल. किंवा पण प्लास्टिक पाण्यात विरघळत काय? टाकून बघा, प्लास्टिकची पिशवी पाण्यामध्ये टाकून बघा, ती विरघळते का? तुम्हाला माहिती ना, साखर पाण्यात टाकली तर विरघळते, माहिती की नाही? मग प्लास्टिक पाण्यात टाका बरं, विरघळतं का? ते तसंच्या तसं कितीही काळ जसंच्या तसंच राहतं, ते कुजत नाही. आणि आपली जी जमीन आहे, आपली जी माती आहे, तिच्यामध्ये ते वर्षानुवर्ष जसंच्या तसं राहतं. म्हणून प्लास्टिक असं कुठेही फेकायचं नाही. मग ते घरात का असे ना, घरात आपल्या आई वडिलांनाही सांगा की प्लास्टिक असं कुठेही फेकायचं नाही, किंवा तो एखाद्या ठिकाणी साठवायचं आणि जे कचरा गोळा करतात त्यांच्याकडे ते प्लास्टिक जमा करायचं. पण प्लास्टिक असं कुठेही फेकायचं नाही. समजा तुम्ही हे प्लास्टिकचे कागद तुमच्या शेतात पडले तर ते शेतात कालांतर म्हणजे वर्षानुवर्ष तो कागद तसाच राहील आणि तुमची जमीन आहे किंवा शेत आहे त्याच्यामध्ये कुठलंही उत्पन्न येणार नाही. आता ठीक आहे तुम्ही गावात फेकणार, पण हेच कागद जर शेतात फेकले तर हेच कागद जिथे आता समजा आता आपण इथे परसबाग लावली, आपण जर हे कागद तिथं फेकले तर आपल्या परसबाग जे लावलेलं आहे, आपण वांगे लावले, बटाटे लावले, ते येतील का? नाही. कारण प्लास्टिक जसं तसंच राहतं, ते खराब होत नाही. म्हणून त्याची योग्य विल्हेवाट आपण लावली पाहिजे. मग आपण हा कचरा का गोळा केला आहे की तुम्हाला सगळ्यांना समजावं यासाठी की आता तुम्ही कोणीही वर्गात खाल्लं, घरी खाल्लं तरी रस्त्यावर कुठेही असं प्लास्टिकचा कागद टाकायचा नाही. टाकणार नाही. सगळ्यांनी सांगा, टाकणार नाही. कचरा कुठेही टाकणार नाही. समजलं सगळ्यांना? हो. आपण ही स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपल्या निरगुडी गावामध्ये ही प्लास्टिक कचरा गोळा करण्याची मोहीम राबवली आहे. आणि आपण आता हा कचरा योग्य प्रकारे पिशवीत भरून मग जास्त गोळा झाल्यानंतर आपण त्याची योग्य विल्हेवाट लावणार आहोत. समजलं? आता तुमच्या समोर जरी गावात कोणी कचरा टाकला किंवा प्लास्टिकचा कागद टाकला तर त्यानं त्या माणसाला, त्या व्यक्तीला, त्या बाईला थांबून सांगायचं की मावशी, हे कागद असे फेकायचे नाही, काका हे असे कागद फेकायचे नाही, हे योग्य ठिकाणी टाका. आपण आत्तापासून जर सवय लावली तर मोठे झाल्यानंतर आपल्याला ती सवय अंगी राहील आणि आपण अजून 2-4 लोकांना कसं सांगू की हा कचरा असा कुठेही टाकायचा नाही. सगळ्यांना समजलं? सांगेल कचरा फेकताना जर कोणालाही दिसलं की मॅडम मी त्यांना सांगणार की असा कचरा कुठेही फेकायचा नाही आणि ओला कचरा वेगळा टाकायचा आणि कोरडा कचरा वेगळा टाकायचा. माहिती ना तुम्हाला सगळ्यांना? आपण वेगळ्या पद्धतीने लावतो आणि कोरडा कचरा हा वेगळ्या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जाते. म्हणून दोघं कचऱ्यांची विगतवारी वेगवेगळ्या भागांमध्ये करायची, वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये टाकायची किंवा वेगवेगळे डब्बे करायचे. बरोबर आहे की नाही? तर एकत्र टाकायचा ओला कचरा बिन, कोरडा कचरा बिन. प्लास्टिकच्या पिशव्या, आता हे प्लास्टिकचे कागद आणि भाजीपाल्याचे देठ किंवा त्या काड्या असतात त्या आपण एकत्र टाकून देऊ का याच्यात? काय होईल काय सांगा बरं? की ज्या ओला कचरा असतो म्हणजे ज्या भाजीपाल्याचे जे कटलेट्स तुम्ही काढलेले असतात किंवा त्या काड्या असतात त्या जर आपण याच्यात टाकला तर काय होईल? त्या कुजतील. पण प्लास्टिक कुजेल का? नाही. म्हणून ओला कचरा आणि कोरडा कचरा याची वेगवेगळी विल्हेवाट लावली पाहिजे. समजलं सगळ्यांना? सगळ्यांना समजलं? व्हेरी गुड. आता कचरा टाकाल का कुठे? किती घाण वाटतोय हा कचरा, वाटतो की नाही? विचार करा, एवढा कचरा आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला पडलेला होता आणि अवघ्या 10-15 मिनिटात आपण सगळा कचरा गोळा करून आणला. त्याच्यामुळे आपला आजूबाजूचा परिसर आता कसा दिसेल? स्वच्छ आणि सुंदर दिसेल. कसा दिसेल? सुंदर. व्हेरी गुड. समजलं सगळ्यांना?
आता कचरा कोणी टाकायचा नाही. आपण ज्या बादल्या ठेवलेल्या आहेत प्रत्येक वर्गामध्ये त्या बादल्यांमध्ये कचरा टाकायचा. बाहेरही कुणाला कचरा टाकू द्यायचा नाही. बंद करून घे बेटा. सगळ्यांना मिळून घे.